नमस्कार. आज आपण आलेलो आहोत गुंजाळवाडी, नारायणगाव, तालुका जुन्नर या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत श्री संतोष दादाभाऊ शिंदे आणि आपल्यासोबत आहेत शेतकरी कृषी उद्योग समूहाचे संचालक श्री सौरभ वाणी. या ठिकाणी जे ढोबळी पीक पिकवलेलं आहे, तर मी संतोष भाऊंना विनंती करतो त्यांनी थोडक्यात त्यांच्या यशाची जी गाथा आहे ती थोडक्यात वर्णन करावी. नमस्कार, मी संतोष दादाभाऊ शिंदे, राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी ही ढोबळी पीक 17 जानेवारीची लागवड आहे माझी. हे पीक घेत असताना मला आमचे मित्र आहेत विठ्ठल थोरात म्हणून, त्यांनी एक शिंदे सरांचा नंबर दिला. शिंदे सरांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांचं पूर्णपणे इकोलाचं मार्गदर्शन घेतलं पूर्णपणे पहिल्यापासून. तर आत्तापर्यंत मिरचीचं एकदम जबरदस्त रिझल्ट भेटला आम्हाला औषधांचा. तुम्ही इकोलाचं मार्गदर्शन घेण्यापूर्वी आणि आत्ता यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते? जमीन आसमानाचा फरक आहे पूर्णपणे. पहिला आम्ही रेग्युलर जी ट्रीटमेंट करतो ती करत होतो, पण त्यामध्ये एवढं काही त्याचं बेनिफिट आम्हाला वाटलं नाही. ज्या टायमाला शिंदे सरांनी आम्हाला काही मार्गदर्शन केलं तेव्हापासून तर आत्तापर्यंत टोटल इकोला ॲग्रोचेच आम्ही खतं आणि औषधं स्प्रेइंग करतो. तुम्ही जे खतं आणि औषधं स्प्रेइंग करतात याच्यामध्ये कोणत्या औषधाचा तुम्हाला काय परिणाम चांगला जाणवला? आता तसं पाहिलं तर इकोला ॲग्रोची सर्वच औषधं 100% एकदम भारी आहे. त्याचे रिझल्ट पण भारी आहे. एक फास्ट बार म्हणून आणि फ्लॅग्रो म्हणून आहे. ते जर खालून जमिनीतून आणि वरून फास्ट बार स्प्रे झाला तर फुलकळी एवढी लागते का त्याच्यातली 50% जरी गळाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. इतकी फुलकळी असताना तुम्ही समाधानी आहात ना? हो, 100%. तुमच्याबरोबर काही लागवडी झाल्या होत्या का तुमच्या परिसरामध्ये? ह्या परिसरामध्ये माझ्याबरोबर एक कळमच्या लागवडी होत्या. त्या कळमच्या लागवडी आता फेल आहेत पूर्णपणे. मार्केटला माल येतो बाकीचा वेगवेगळ्या व्हरायटींचा, क्वचित थोड्या प्रमाणामध्ये, पण शक्यतो मार्केटला सगळ्यात जास्त माल आपला जातो. कशामुळं काय फरक आहे? हे आता 6 महिने होत आले ते चालू आहे. हो, मार्केटला जरी आत्ता माल गेला तरी व्यापारी आडतदार आहेत ते बोलतात आज नवीन प्लॉट चालू झाला आहे का. तर पहिल्यापासून तर लास्टपर्यंत एकदम बेस्ट युनिफॉर्ममध्ये माल आहे. असं वाटत नाही का हा आत्ता 6 महिन्याचा 5 महिन्यानंतरचा माल आहे. तुम्हाला जी गोल्डन सायकॉम झुलो वापरता तुम्ही, ती सोडल्यानंतर काय फरक दिसतो प्लॉटमध्ये? खूप ग्रीनरी आणि पानाची पत्ती वगैरे जबरदस्त सुधारते आणि शेंडा पण निघतो पूर्णपणे. हो, जबरदस्त. आता हे जे नवीन शेंडे निघाले ते पूर्णपणे याला माल पण आणि याची क्वालिटी नवीन लागवड झाल्यासारखी पूर्ण पहिल्यापासून क्वालिटी निघाली. आपण जे 3 स्टार वापरतो त्याचं काय तुम्हाला बेनिफिट वाटला काय? 3 स्टार मारल्यामुळे काय दिसले का बदल काय प्लॉटमध्ये? 3 स्टार नंतर क्वालिटीमध्ये आहे चांगला फरक आहे. 3 स्टार मारल्यामुळे काय होतं, तुमच्या मालाला चमक येते. हो, तुम्ही म्हणता ना शायनिंग आहे. व्यापारी सांगतो की पहिला तोडा आहे, त्याचा परिणाम आहे 3 स्टारचा. हो, आता मार्केटला जरी गेलो ना तर ही पॉली हाऊस मधली का असं विचारतात. आपण शेड नेट केलेलं आहे, हे पहिल्याच वर्षी आहे. आमचं पीक पण पहिलंच आहे, नाही तर तसं द्राक्ष शेती करतो. त्याच्यानंतर आम्ही हे ढोबळी लावायचं ठरवलं. आमचे मित्र आहे विनायक वायकर, त्यांच्या थोडंसं दोघांच्या विचाराने आम्ही लावली आणि त्यात शिंदे सरांचं मार्गदर्शन भेटलं. त्यामुळे आम्ही 100% सक्सेस आहे. किती टन झालं असेल तुमचं आतापर्यंत? हे 100 टन क्रॉस झाले आतापर्यंत. क्षेत्र आहे तुमचं? 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकरामध्ये कशा पद्धतीने लागवड केली? 1 एकर पेल्डन आहे आणि 2 एकर इंडा साखर आहे. बरं, ह्याच्यामध्ये अंतर किती ठेवले? ह्याच्यामध्ये 2 साऱ्यांचं अंतर 8 फूट आहे आणि 2 झाडांचं अंतर 1.5 बाय 1.5 आहे. कशामुळे एवढं अंतर ठेवलं 8 फूट तुम्ही? 8 फूट अंतर ट्रॅक्टर चालावा. हाताने एवढ्या प्लॉटला औषध मारणं शक्य नाही होत, त्याच्यामुळे ट्रॅक्टर जाते पूर्णपणे. आणि स्प्रेइंगचं युनिट भारी असल्यामुळे आणखीन ह्या सरीचं त्या सरीपर्यंत स्प्रे निघतो बाहेर. म्हणजे हा प्लॉट लावल्यापासून तुम्ही ट्रॅक्टरनेच फवारणी घेताय? हो, 100% ट्रॅक्टरने फवारणी. आज आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ट्रॅक्टरने फवारणी घेऊन सुद्धा ह्यांचा माल एकदम क्वालिटीचा आहे. थ्रिप्स 100% कंट्रोल आहे. आज झाडावरती बघितलं तर एक पण त्याचं फळ खराब नाही. त्याच्यामुळे आज त्यांना मार्केटमध्ये काय रेट मिळतोय तुम्हाला? आता 60 रुपये भेटतोय आत्ता किलोला. किलो रेट मिळतोय. रोज किती माल निघतोय? रोज 1 ते 1.5 टन रोज 1 ते 1.5 टन माल निघतोय त्यांना. म्हणजे रोजचे 50 ते 60 हजार रुपये त्यांचे आज चालू आहे. चालू आहे. आपण पुढे पॅलेडिनचं पण बघू थोडंफार. या
या तुम्ही उशीर करता प्रत्येक वेळी. ट्रॅक्टरच्या पली हो मध्ये 2 वेळा बंद केला डायरेक्ट 1000 लिटर औषध आणलं. इथून तिकडे. आज या ठिकाणी पाहू शकतो आपण पॅलेडिनचा पण त्यांचा प्लॉट आहे एकत्रच, इंडस आणि पॅलेडिन. तर त्याची पण मालाची क्वालिटी आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे. त्याची सेटिंग बघा, मालाची ग्लेझिंग बघा त्या ठिकाणी. साईज पण आपण एकसारखी बघू शकतो या ठिकाणी. हा त्याचे 3 वर्ष 4 वर्ष. हा हो. ठीक आहे, जास्त होता का माझा. चला हां इथे 3 डस झाड आलं दिसते. त्याचं ते सांधायला लावलं होतं ना, एवढी होती मोठी एवढी हाईटचा असून सुद्धा साईज साईज. हो हाय लास्टपर्यंत एवढीच साईज. हां